विठ्ठल विठ्ठल पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. देवाच्या घरी काय कमी नव्हतं. 9 लक्ष गायी होत्या. मग त्या गाईचं दही तूप लोणी ताक भरपूर होतं. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, त्याचे मुखी चारा कोण घाली. शास्त्रात अशा 5 गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे भगवंताने उच्चिष्ट खाल्लेले आहे. 1 बापाने मुलाचं उष्ट खाल्लं तर त्यात काही आश्चर्य नाही. सहभोजनात खाल्लं तर यात काही आश्चर्य नाही, यात दोष लागत नाही. देवाचं उष्ट खाल्लं तर यात काही दोष नाही. अभेदात उष्ट खाल्लं तर यात काही दोष लागत नाही. प्रेमात उष्ट खाल्लं तर यात काही दोष लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. बापाने मुलाचं उच्चिष्ट खाल्लं यात काही दोष नाही. ज्ञानोबराय म्हणतात, बाळक बापाची ताटीरी घे. ज्ञानोबराय बाळक म्हणतात, बापाच्या ताटात जेवण करतोय. या तर पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. देव आपला बाप आहे, आपण त्याची सगळे लेकर आहोत. 2 सहभोजनात उष्ट खाल्लं तर चालतं. सर्व गोपाळ आणि देव वनात गेलेले आहेत. त्यांनी काय केलंय, सर्व एकत्र जेवणात बसले. सर्व समवयस्कर होते म्हणून उष्ट खाल्लं यात काही दोष लागत नाही. 3 देवाचं उष्ट खाल्लं तर चालतं. आता देवानेच उष्ट खाल्लं इथं तर बरं जाऊ द्या. देवाचे देव कोण तर संत हेच देवाचे देव आहेत. म्हणून देवाने देवाचं उष्ट खाल्लंय. विठ्ठल विठ्ठल. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. धनश्री ओ देवते संत संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवत आणि संतांमध्ये कसलाच अभेद आहे, भेद नाही. म्हणून देवाने गोपाळांचं उच्चिष्ट खाल्लं. गोपाळ हे संत असल्यामुळे भगवंतांनी त्यांचं उच्चिष्ट खाल्लेलं आहे. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी. 4 अभेदात उष्ट खाल्लं तर चालतं. देवाच्या आणि संतांच्या कशात अभेद नाही. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी. 5 प्रेमात उष्ट खाल्लं तर चालतं. इथं राम प्रभूने शबरीची उष्टे बोरं खाल्ली. उच्चिष्ट ती बोरे खाय भिल्लटीची, आवडी तयाची मोठी देवा. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. सामान्य गोपाळांचं देवाने उष्ट खाल्लंय. देवात आणि संतात किती अभेद आहे पहा. एकदा जनार्दन स्वामी सूर्यकुंडावरती जात असताना, जनार्दन स्वामी म्हणजे एकनाथ महाराजांचे गुरु. जनार्दन स्वामींचा सोहळा फार कडक होता. 3 तास पूजा चालायची, ते पण एकदम कडक सोहळ्यात. सूर्यकुंडावरती जात असताना चालत असताना समोरून एक काळा कुट्ट मलंग पुरुष आला आणि श्री गुरूंची स्वामींची व त्या मलंगाची नजरानजर एक झाली व उचलत्या पावलाने एकमेकांकडे धावू लागले, चालू लागले. काय पाहता पाहता दोघांनी मिठी मारली. इकडे नाथ महाराज पाहतच राहिले. म्हणले, हा काय प्रकार आहे बाबा, कळतच नाही. स्वामींना अंगाचा तर स्पर्श सुद्धा चालत नाही, ते आज हे प्रकरण काय बाबा. स्वामी व तो मलंग काय झालं, खाली बसले. ते मलंग बी असा तसा नव्हता.
लंगोटी नेसलेला, बगलामध्ये फाटकी झोळी असलेला, सोबत 4 खरू झालेल्या कुत्र्या होत्या. 2 जण खाली बसले व नाथांना म्हणले, स्वामी नाथा इकडे बरं जरा ह्या कटोऱ्यामध्ये जरा दूध काढून आण बरं त्या कुत्रीचं. नाथ महाराज जातात. कशाचं काय खाली बसतात. खरू झालेल्या कुत्रीला बघूनच त्यांनी डोळे झाकले, अर्धे डोळे झाकले आणि खाली बसले. हा फरा 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 काढलं महाराज, भरलं कटोरा भरला, सांडू लागला. नाथ महाराजांनी डोळे उघडले. इथंच पहिला धक्का बसला. कस काय इतक्या लवकर कस काय कटोरा भरला? नाथ महाराजांनी तो काय केला, स्वामींकडे दिला. स्वामींनी घेतला व त्या मलंगाने एकदम भुरा लागलेले वाळलेले कुटके काय केले, जोळीतून काढले व त्या दुधात टाकले. वाळलेल्या कुटक्याचा स्वभाव आहे की दुधात टाकल्याबरोबर ते कुटके काय झाले, फुगले. फुगल्याबरोबर तिकडून मलंग आणि इकडून स्वामी बर कथा काय वरपा लागले महाराज. नंबर 1 जेवण झालं. मग आता नाथ स्वामींनी नाथांकडे काय केलं, तो कटोरा धुण्यासाठी दिला. ओ जा म्हणले, सूर्यकुंडावरती जा आणि तो कटोरा धुवून आण. नाथ महाराज जातात, धुण्यासाठी खाली बसतात. पण तेव्हा नाथ महाराजांचा पूर्व पुण्याचा उदय होतो. मनात एक विचार येतो, जे अर्थी माझ्या श्री गुरूंनी त्या मलंगाबरोबर उष्ट खाल्लंय, त्या मलंगाबरोबर बसून खाल्लंय, मग त्या अर्थी यात काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणून जे खरकट पाणी राहिलेलं होतं त्यांनी काय केलं, ते तोंडाला लावल्याबरोबरच समाधी झाली. समाधीस्थच झाले एकनाथ महाराज. तिथंच समाधी अवस्थेत. इकडे स्वामी म्हणतात, 1 तास झालंय, नाथ कस काय येणार, कस काय येणार म्हणून जाऊन पाहतात. तर काय, नाथ महाराज समाधीत अवस्थेत. जातात आणि हातानं उठवतात. नाथ महाराज उठतात आणि मागे फिरून पाहतात. तर श्री गुरूंचं दर्शन झालं. मग जो मलंग होता ना, तो काय मलंग नव्हता, तो श्री गुरु दत्तात्रय भगवान होते. तेव्हा नाथ महाराजांनी दत्तात्रयांना हात जोडले. त्या सोबत होत्या 4 कुत्र्या. त्या काय कुत्र्या नव्हत्या, तर कामधेनू गाया होत्या. नाथ महाराजांना दृष्टी प्राप्त झाली आणि दत्तात्रयांचं दर्शन घडलं. दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो, स्वामी हो स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रय भगवान की जय. दत्तात्रय भगवंताचं एकनाथ महाराजांना दर्शन घडलं. हे संतात आणि देवात एवढा अभेद आहे, भेद नाही. उच्चिष्ट पेण्यात एवढा लाभ आहे. बघा, संतांमध्ये काही सामान्य ताकद नाही. असो, विठ्ठल विठ्ठल. पाहता गोवडी खायत्यांची उष्टावळे. भगवंताचे गोपाळ हे एकनिष्ठ अंतरंग भक्त होते. म्हणून भगवंताने त्यांचं उच्चिष्ट खाल्लंय. गोपाळांचा अधिकार काय होता, अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन,
कान्होबाचे ध्यान. गोपाळ भगवंताचं सतत चिंतन करत होते, सगुण रूपाचं ध्यान करत होते. देव पण त्यांच्या बरोबर राहत होता. काय करत होता तर खेळ खेळत होता. कोणकोणते? मामा तू घाली कानोबा मामा तू घाली कान्होबा हमाम तो घाली. होतो तो होतो 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 हमाम तो घाली. कान्होबा हमाम तो घाली. हमाम पोरा बकतो बकती बक पोरा की गुण खेळ माडी. बकतू बकती बक पोरा की गुण खेळ माडी. बकतू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो. बकतू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो. खेळ विटे दांडू पोरा खेळ विटे दांडू खेळ विटे दांडो पोरा खेळ मांडो. खेळ विटे दांडू जय हो पोरा खेळ निलेश महाराज. खेळ विटे दांडो पोरा खेळ विटे दांडो. अब दिबक पोरा जय हो. बकतू बकती बक पोरा खेळ खेळ मांडो. बकतू बकती बक पोरा खेळ भोवरा ग बाई भोवरा. भोवरा ग बाई भोवरा. खेळ भोवरा ग बाई भोवरा. या राधिकेचा नवरा नवरा खेळ भोवरा ग बाई भोवरा खेळ भोवरा ग बाई भोवरा या राधिकेचा नवरा. या राधिकेचा नवरा 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 नवरा. खेळ भोवरा ग बाई भोवरा. खेळ भोवरा ग बाई भोवरा कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी जय हो. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी कान्होबा खेळताव जाऊन कराडी. कान्होबा खेळताव जाऊन कराडी. किती करशील रे पुरी घोडी किती करशील रे पुरी घोडी खेळ डाव जाऊ नको रडी जय हो. खेळ डाव जाऊ नको रडी कान्होबा खेळताव जाऊन कराडी. किती करशील रे पुरा खोडी. कान्होबा खेळताव जाऊन कराडी. ओ हमामा पोरा हमामा घुमरे वाज हमामा. हमामा पोरा हमामा घुमरे वाज हमामा. पोरा हमामा घुमरे वाज. झेला रे झेला वरचे वरी झेला रे झेला वरचे वरी झेला झेला रे झेला वरचवरी झेला. वरचवरी झेला वरचवरी झेला. वरचवरी झेला वरचवरी झेला. झेला रे झेला वरचवरी झेला वरचवरी झेला झेला रे झेला वरचवरी झेला. झेला रे झेला. ओ गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळ आता खेळ खेळून थकले. कांदी फार पोटी भूक काय खेळायाचे सुख.
मग आता देवाला म्हणले, देवा लय खेळून खेळून थकलो गड्या, आता काहीतरी पोटा पाण्याचं बघ म्हणले बाबा. देवानं काय केलं, दहीहंडी आणा, दहीहंडी घेऊन ये इकडे. मग देवाने काय केलं, सर्वांना एकत्रित गोल आकाराने बसवलं. एक काठी वा. आणा, काठी काठी. गोल आकाराने बसवलं. मग देवाने सर्वांना काल्याचा प्रसाद देऊन टाकला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तो जीव ब्रह्म ऐक्या ज्ञानाचा कला भगवंताने गोपाळांना प्रदान करून टाकला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, नाल विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. काल्याच्या कीर्तनाप्रमाणे श्रीकृष्ण चरित्र सांगवलं. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. कृष्ण चरित्र हे द्वापार युगातला आहे, ज्यावेळेस कंसाचा अत्याचार वाढू लागला, यज्ञाधिक कर्म बंद पडू लागले, पृथ्वी मातेला त्याच्या पापाचं वजन सहन होईना हो, म्हणून पृथ्वीमातेने काय केलं, गायीचं रूप धारण केलं व ब्रह्मदेवाकडे गेली आणि कंसाच्या अत्याचाराचं घराणं मांडलं. मग ब्रह्मदेव काय करतात, भगवान विष्णूकडे म्हणजे क्षीरसागरी जातात व भगवान विष्णूची काय करतात, स्तुती करतात. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण, जगव्यापका जनार्दना, जगव्यापका जनार्दना, विनाशा. प्रार्थना केली व भगवान विष्णू प्रगट झाले. मग ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा भगवान विष्णू अवतार घेण्याचं आश्वासन देतात. पृथ्वी माता खुश होऊन माघारी फिरते. त्यावेळेस कंसाची बहीण लग्नाला आलेली होती. कंस वर शोधायचं काम करत होता. तेव्हा वसुदेव समोर आले व लग्नाची मागणी घातली. वसुदेवांनी होकार दिला. मग वसुदेवांची कल्पना काय केली, देवकीला दिली. देवकींनी पण होकार दिला. लग्न जमलं महाराज. खूप मोठा सोहळा लग्नाचा चालू होता. वरात निघाली. कंस स्वतः रथ चालवण्यासाठी बसला. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली, ए कंसा, तुझ्या बहिणीला आनंदाने रथात घेऊन चाललास ना, तिच्याच 8वा गर्भ तुझा काळ असणार आहे, तोच तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आणि भरवासा बोलण्याचा, आणि भरवासा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आणि भरवासा बोलण्याचा, आणि भरवासा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वदिला तुझासी, आठवाईचा पुत्र वदिला तुझासी, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसे क्रोधावला. कंस भलता क्रोधावला महाराज. मग तेव्हा काय केलं, वसुदेवांनी हात धरला आणि सांगितलं,
कंसाची वाणी सांग तसे कंसा मानी भरवसा बोलण्याचा आठवा हिचा पुत्र वधील तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावला मग घेऊन या खडग माराय धावला हात तो धरिला वसुदेवे वसुदेवांनी कंसाचा हात धरला व सांगितलं तुम्हाला भीती हिच्यापासून नाही तर हिच्या होणाऱ्या 8व्या मुलापासून आहे मग कंस होतो मग मी काय करू तेव्हा वसुदेव म्हणतात तुम्हाला मी हिचं प्रत्येक मूल मी आणून देईल तेव्हा वसुदेवाला ही गोष्ट पटते मग कंस काय करतो त्याच्या दूताला काय करतो त्यांना कारागृहात बंदीखान्यात नेऊन ठेवायला सांगतो त्यांचा तिथंच संसार चालू झाला पहिलं मूल झालं त्यांनी काय केलं तो कंसाकडे आणून दिला मुलगा इतका सुंदर होता महाराज इतका गोंडस होता त्या कंसाला बी मारू वाटना हो मग त्या कंसाने तो मुलगा माघारी दिला कंसाला वाटलं आता पहिल्या पोळापासून आपल्याला धोका नाही होणाऱ्या डायरेक्ट 8व्या मुलापासूनच आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं पहिला मुलगा माघारी दिला पण इकडं नारदजींना वाटलं कंस जर इतका पुण्यवान झाला तर देव लवकर अवतार घेणार नाहीत म्हणून नारदजी द्वारकेत जातात कंसाकडे जातात कंस त्या नारदजींचं स्वागत करतो कंसाला नारदजी 8ही पुत्र मारण्याचा काय करतात सल्ला देतात कंसाला गोष्ट लक्षात नाही आली आधी बरं का मग काय केलं नारदजींनी एक कमळाचं फुल आणा म्हणले कमळाचं फुल आणा म्हणले आणि काय केलं नारदजींनी त्या पाकळ्या मोजून दाखवल्या बघा पहिल्या पाकळीपासून मोजलं की 8वी पाकळी 8वी होऊ लागली दुसऱ्या पाकळीपासून मोजलं की पहिली पाकळी 8वी होऊ लागली तिसऱ्या पाकळीपासून मोजलं तर दुसरी पाकळी 8वी होऊ लागली कंसाच्या गणित लक्षात आलं नारद येण्याचं कारण काय नारद येण्याचं कारण काय विठ्ठल विठ्ठल नारद येण्याचं कारण काय कंस इतका पुण्यवान झाला तर देव घेणार नाहीत म्हणून नारदजी आले आणि कंसाला काय केलं पुढे जरा ढकलून दिलं गाडी बंद महाग येऊ लागली जरा दिलं पुढे ढकलून मग कंसाने काय केलं आता कंसाचं जरा भीतीचं वातावरण तयार झालं पहिलं मूल महागारी आणायला लावलं कंस गेला आणि पहिलं मूल महागारी आणलं त्याच्या त्या मुलाच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरून दगडावरती आपटून मारून टाकलं असं एक मूल नाही मारले तर किती मारले 6 मारले 6ही मारीत दुराचारी 6ही मारले पण विठ्ठल 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 कंसाने मूल तो मारून टाकलं पण असे 6 मारले पण आता 7व्यांदा बलराम दादा म्हणजे शेषनागाचा अवतार देवकीच्या उदरी जन्माला आले देवकीच्या उदरी जन्माला आले पण तो देवाने गर्भ रोहिणीच्या उदरी प्रस्थापित केला रोहिणी म्हणजे देवकीची पहिली पत्नी ती वसुदेव कारागृहात असल्यामुळे ती नंद बाबाकडे व यशोदेकडे राहत होती वसुदेवांना 7 पत्न्या होत्या त्यातली पहिली पत्नी रोहिणी ती नंद बाबाकडे आणि यशोदेकडे राहत होती कारण की वसुदेव कारागृहात असल्यामुळे मग पण इकडे गोकुळात सर्व आश्चर्यचकित झाले की रोहिणीच्या 7 महिन्याचा गर्भ अचानक इथं कस काय आला पण तेवढ्यात आकाशवाणी झाली व देवाने सांगितलं की हा गर्भ नाही हे प्रसंग रोहिणीचा
तेव्हा आकाशवाणी झाली व देवाने सांगितलं की हा गर्भ वसुदेवांचा आहे. तेव्हा सर्व शांत झाले व निघून गेले. इकडं आता आठव्यांदा आता स्वतः भगवान विष्णू देवकीच्या उदरी आले. देवकीचा तेज संपूर्ण कारागृहात पसरू लागलं. वार बुधवार होता. रात्रीचे 12 वाजले होते. आणि सर्व देवदेवता त्या कारागृहाच्या भोवताली प्रगट झाले. आता देवाने डायरेक्ट आठ वर्षाचे डायरेक्ट देवकीच्या पुढे प्रगट झाले. आयुनी संभावन हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण आगतम कृष्ण जय हो स्वागतम कृष्ण जय हो कृष्ण सुस्वागतम कृष्ण देवाचं सगळ्यांनी स्वागत केलं. आता देव म्हणू लागले वसुदेवांना म्हणू लागले की मला इथं ठेवू नका, मला नंद बाबाकडे नेऊन घाला. नंदाच्या घराला भजने ओ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळा मदने गोकुळाला. तेव्हा मग नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तेव्हा भगवान वसुदेवांना सांगतात की मला नंद बाबाकडे नेऊन घाला. पण तेव्हा देवकी काय म्हणते देवाला, पण देवा मला तर तुला लहान पाहायचं होतं, 8 वर्षाचं नाही. मग देव काय करतात, देवकीची इच्छा पूर्ण करतात व एकदम असे लहान होतात. जन्मलेलं 5 दिवसाचं बाळ कसं असतं तसे होतात. आणि तेव्हा वसुदेव देवाला टोपलीत घेतात. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. वसुदेवांच्या पायातल्या सर्व बेड्या निघल्या व रक्षपाळ सगळे मूर्छित पडले. दरवाजे उघडले. वसुदेव मथुरेकडे चालू लागले, यमुनेकडे चालू लागले. वाटात यमुना मैया चालू होती. खूप मोठा पूर आलेला होता. मंद मंद पाऊस चालू होता. जात असताना यमुना मैयाने काय करावं, देवाचं दर्शन घेण्यासाठी जास्तच पूर आणला. वसुदेवांच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. देवाने पाहिलं, देवाला वाटलं आता यमुनेला दर्शन पाहिजे काय की. पुर चढला चाट त्यासी लाविला अंगूठ. वा 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 लाविला अंगूठ. लाविला अंगूठ. ओ पुर चढला चाट त्याचे लावेला अंगूठ, त्याचे लावेला अंगूठ, त्याचे लावेला अंगूठ. देवाने काय केलं, टोपलीतून अंगठा बाहेर काढला व यमुनेला दर्शन दिलं. मग नंद बाबा जातात, आपलं वसुदेव जातात कुठं, नंद बाबाकडे देतात. आणि त्या ठिकाणी यशोदेला काय झालती, मुलगी झाली होती. मग ती मुलगी वसुदेवाने टोपलीत घेतली आणि पाठीमागे येऊन आले. तो प्रसंग आता खूप मोठा आहे, चला पटपट उरकत घेऊ.
नंदबाबा व यशोदेचा नंदबाबा व यशोदेकडे आता देव मोठे झाले, रांगायला लागले. रांगता रांगता देव यशोदेव जवळ आले व यशोदेच्या साडीला धरलं. तेव्हा यशोदा घुसळण करत असताना साडीला धरलं. तेव्हा यशोदा म्हणायची, काना सोड की. सोड रवी सोड बाळा करू दे मंगला, करू दे मंगला. सोड रवी सोड बाळा करू दे मंगला, करू दे मंगला. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. ओ करू दे मंथना बाळा करू दे मंथना. सोड दे मंथना बाळा करू दे मंथना. करू दे मंथना बाळा करू दे मंथना. करू दे मंथना बाळा करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. आता देव खूप मोठे झाले. बाहेर मित्रमंडळ तयार केलं व चोऱ्या सुरू केल्या. भरपूर चोऱ्या केल्या. आता यशोदा देवाच्या चोऱ्यांना भरपूर लय कंटाळून गेली महाराज. आता देव काय नंदबाबा काय म्हणले, यशोदा काय म्हणली, काना आता काय करायचं, उद्यापासून गाय घेऊन उद्या घेऊन जायचं. जाई राणा. सवे घेऊन बघायला, सवे घेऊन बघायला, सवे घेऊन उद्या जाई राणा. सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. देव काय करतात, सर्व मित्रांना सांगतात की आता मला आईनं काय केलंय, गाय घेऊन चारण्यासाठी वनात जायला सांगितलं. मग सर्व मित्रांना देव घेऊन जातात. दिवसभर इतकं खेळतात. खेळ खेळून खेळून भरपूर देव थकले. मग देवांनी काय केलं, सर्वांना एकत्रित बसवलं, गोल राऊंड करून बसवलं. सर्वांची शिदोरी एकत्र केली व सर्वांनी काला केला. तो काला भगवंताने सर्वांना प्रदान केला. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मृसुलकवलं तत्फलान्युङ्गलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञभुक्बालकेलिः गोपाल कृष्ण भगवान की कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्णावर रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पाहता गोबडी खाय त्यांची उष्टाबळी, करती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान. या ठिकाणी काल्याचे कीर्तन संपन्न होत आहे. या कीर्तनासाठी सर्व आलेली पाहुणी मंडळ, पुरुष मंडळ, श्रोते मंडळ, सर्वच या ठिकाणी संस्थेतील विद्यार्थी मंडळ, या ठिकाणी गोरख महाराज, या ठिकाणी तुम्ही या कीर्तनासाठी साथ दिली, तुमच्या मनापासून खूप खूप आभार. या ठिकाणी सर्वांनीच या कीर्तनासाठी आळस आणला नाही, कोण झोपलं नाही ना इथं. या ठिकाणी खूप छान चाल होणार आहे. भक्ती दिदी मंत्री आणि धनश्रीताई ठोंबरे, पकवाजावरती बसलेले निलेश महाराज माने. एकदा निलेश महाराजांसाठी खूप टाळ्या वाजवा. त्यांनी फक्त 2 वर्षात एवढी प्रगती केली.
एवढ्या प्रगतीसाठी 5 वर्ष लागतात महाराज. पकवाज वाजव. तो का म्हणे करती नामाचे चिंतना, करती नामाचे चिंतना. तो का म्हणे भाविकाला, तो का म्हणे करती नामाचे चिंतना, करती नामाचे घडी कानो करती नामाचे चिंतना. घडी कान्हो करती नामाचे चिंतना. घडी कानो बाटे कान्होबा. माझा आवाज बसला हो. कान्होबाची कान्होबाचे कान्होबाचे ध्यान. कान्होबाचे आ आ कान्होबाचे 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 ध्यान ध्यान ध्यान. घडी कान्होबाचे ध्यान, घडी कान्होबाचे ध्यान, घडी घडी कान्होबाचे. चाल गीत वाजवा. कान्होबाचे ध्यान, गडे कान्होबाचे ध्यान ध्यान. गडे कान्होबाचे ध्यान, कान्होबाचे ध्यान, कान्होबाचे ध्यान. घडी कान्होबाचे ध्यान, घडी कान्होबाचे ध्यान. करती नामाचे चिंतना, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. विठ्ठल जय जय विठ्ठल.
विठाल जय जय हे विठ्ठल बोली कंठे धरेला कंठे धरेला कृष्ण मणी अवघा थांबा 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 शिंके लांबविले तुम्ही वारे राधे 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 राधे